विदर्भ पटवारी संघ जिल्हा शाखा चंद्रपूर व सर्व चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने आज दिनांक 27 मार्चला दुपारी 12 वाजता विविध मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। विदर्भ पटवारी संघ जिल्हा शाखा चंद्रपूर व उपविभाग सर्व चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी स्तरावर तहसीलदार स्तरावर वारंवार निवेदने दिली आहे, मात्र मागण्या निकाली निघाल्या नसल्याने आज विदर्भ पटवारी संघातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले। सदर मागण्यांमध्ये किशोर कुलकर ग्राम महसूल अधिकारी पाटण तहसील ज्योती यांच्यावर उपविभागीय अधिकारी राजुरा यांनी गैरकायदेशीर मार्गाने प्रस्तावित केलेली विभागीय चौकशी रद्द करून न्याय देण्यात यावा, ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या आर्थिक व सेवा विषयक मागण्या निकाली काढण्यात याव्या आदी मागण्यांसह आंदोलन करण्यात आले। तसेच प्रशासनाने सदर मागण्यांची दखल घेतली नाही तर 1 एप्रिल 2025 पासून सामूहिक रजा काम बंद आंदोलनाचा इशारा जिल्हा सचिव संपत किन्नाके यांनी दिला आहे। सदर धरणे आंदोलनात विदर्भ पटवारी संघ नागपूर व जिल्हा शाखा चंद्रपूरचे अध्यक्ष प्रकाश सुर्वे, जिल्हा उपाध्यक्ष धनराज पारसे, जिल्हा सचिव संपत कन्नाके, दीपक गोहने, मनोज भोयर, सुनील रामटेके आदींसह जिल्ह्यातील विदर्भ पटवारी संघाचे पदाधिकारी व सदस्यगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। पटवारी संघटनेचा जिल्हा सचिव आज आम्ही धरणे आंदोलन करण्याचं कारण हे आहे, पटवारी संवर्गाच्या आर्थिक आणि सेवाविषयक मागण्या ज्या की शासनानं मंजूर केलेल्या आहे त्याच्यावर कार्यवाही फक्त जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी करायचं आहे। त्याचसोबत पाटण येथील तलाठी श्री किशोर कुलकर यांच्यावर कोणतेही कारण नसताना गैरकायदेशीरपणे विभागीय चौकशीचा प्रस्ताव दाखल केलेला आहे। तरी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमानुसार ज्या प्रकारे आमच्याकडून काम घेते त्या प्रकारे त्यांनी सुद्धा नियमानुसारच आमच्या आर्थिक आणि सेवाविषयक मागण्या निकाली काढाव्या आणि श्री किशोर कुलकर यांच्यावर दाखल केलेला विभागीय चौकशीचा प्रस्ताव रद्द करावा, यासाठी आज आम्ही धरणे आंदोलन करीत आहोत। आणि प्रशासनाने याची दखल जर घेतलीच नाही आजही तर आम्ही 1 एप्रिल 2025 पासून ह्या जिल्ह्यातील समस्त पटवारी आणि मंडळ अधिकारी सामूहिक रजा काम बंद आंदोलन करणार आहोत।